नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृद्ध अवस्थेत एकटेपणाचं दुःख, 5 महत्त्वाची कारणे. चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की कधी तुमचं जगणंच तुम्हाला ओझं वाटायला लागत आहे? जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं म्हातारपण, नाही का? आणि हेच म्हातारपण कधी बदलतं आणि ते आपल्याला ओझं वाटायला लागतं हे कळतच नाही. हे वय म्हणजे अनुभवाचा खजिना असतो आणि ह्या अनुभवाचा खजिना जेव्हा हे वय घेऊन येतं तेव्हाच का बरं आपल्याला थकल्यासारखं, एकटेपणा का जाणवायला लागत असेल? चला तर मग जाणून घेऊया आपण. आज आपण अशा 5 चुका ज्या वृद्ध व्यक्तींच्या जीवनाला हळूहळू पोकळ करत जातात, जे वेळेसोबत तुमचं मन, शरीर आणि नातेसंबंध सुद्धा कमजोर करत जातात. परंतु काळजी करू नका, प्रत्येक चुकीचं एक समाधान आहे आणि आज आपण ते जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. परंतु त्याआधी तुम्ही व्हिडिओ फक्त हा वृद्धांसाठीच नाही तर हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे हे मात्र निश्चित. नंबर 1, जेव्हा तुमची ओळख फक्त दुसऱ्याच्या जबाबदारीपर्यंत मर्यादित ठेवता तेव्हा तुमचा आत्मसन्मान हळूहळू कमी होऊ लागतो. मनोविज्ञानामध्ये असं सांगितलं जाते की ह्या गोष्टीला सेल्फ निग्लेक्ट म्हणजेच काय, स्वतःकडे दुर्लक्ष करणे असे म्हणतात. वृद्ध व्यक्तींमध्ये हे तेव्हा होतं जेव्हा ते आपले स्वप्न, आपले छंद आणि आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे फक्त मानसिक तणावच वाढत नाही तर डिप्रेशन तसेच एकटेपणाचा धोका सुद्धा वाढत असतो. जरा विचार करा, किती वाईट वाटतं ना जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवस दुसऱ्यांसाठी जगता आणि दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःलाच विसरून जाता. तर तुम्हाला सुद्धा असं जाणवत असेल कधी कधी, नाही का? आपण एकटं आहोत किंवा आपल्यासोबत आपण स्वतःचं जीवनच जगत नाही आहोत, आपल्यासोबत आपण अन्याय करत आहोत. कधीतरी वाटतं का तुम्हाला असं? हे साधारण वृद्ध लोकांसोबतच घडतं, जेव्हा ते आपलं जीवन फक्त दुसऱ्यांसाठी जगण्याची एक सवय बनवतात. तर मग काय करायला पाहिजे यासाठी? तर तुम्ही यातून सुटका करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. स्वतःला बदला. तुम्ही तुमचे जुने छंद जोपासा, जे तुम्ही आधी तुम्हाला जे छंद आवडत होते, जसं की गाणं म्हणणं आहे, एखादं पेंटिंग आहे, ते छंद तुम्ही जोपासा, जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी तुमच्यासाठी वेळ काढाल, नाही का? किंवा मग सकाळी फिरायला जाणे असो किंवा ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही स्वार्थी आहात किंवा तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढता किंवा तुमच्यासाठी तुम्ही जगता, म्हणजे हे स्वार्थीपणा नाही तर तो तुमचा एक अधिकार आहे, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ दिल्यानंतर तुमच्यात निश्चितच बदल होईल. तुमच्या मनावरचं ओझं, मनावरच्या ओझ्यामुळे शरीरावर येणारा ताण आणि ते सगळं तुमचं कमी होईल. कारण काय, तर आपण आपल्यासाठी जेव्हा जगतो तेव्हा मनावरचं ओझं कमी होतं आणि त्याचबरोबर शरीराची सुद्धा आपण शरीराकडे सुद्धा लक्ष द्यायला लागतो. आपण आपल्यासाठी जगतो म्हणजेच आपण स्वतःच्या गरजा, स्वतःच्या सवयी, स्वतःचे छंद आपण जोपासत असतो आणि मन आपलं आनंदित करत असतो, म्हणजेच आपण आपल्यासाठी जगत असतो. तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका, दुसऱ्यांसाठी नाही. हे झालं नंबर 1. आता नंबर 2, कित्येकदा काय होतं ना की तुम्हाला दुसऱ्याकडून मदत हवी असते, परंतु तुम्ही ते मदत मागण्याचा संकोच करत असता आणि तेच तुम्हाला अजून एकटं करत असते. हे तुमच्या लक्षात येत नाही. संकोच करणे म्हणजे अनेकदा तुम्हाला काय वाटते
की माझं स्वातंत्र्य मी तर करू शकतो ना. इथे काय येतो? इगो. तुमचा इगो इथे आड येतो. तुम्हाला वाटतं की मी ते करू शकतो, मला ते जमतं आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्याची मदत घेण्यास संकोच करता किंवा मदत घेण्यास तुम्ही टाळाटाळ करता आणि दुसऱ्यांकडून मदत न घेणे हेच तुम्हाला एकटं करू शकते. मदत घेणे हा संकोच न करता अनेकदा काय होतं की स्वातंत्र्याच्या गरजेतून येतं मदत घेणे. वृद्ध व्यक्तींना वाटतं की मदत मागितल्याने त्यांची स्वातंत्र्यता कमी होईल. परंतु सत्य हे आहे की मदत मागणे म्हणजे कमजोरी नाही आहे ही, तर हे आहे तुमची समजदारी. काय होतं त्याने की तुमच्या काही नात्यांमध्ये तुम्ही मदत मागितल्यामुळे मजबूती येऊ शकते, तुमचा ताण कमी होऊ शकतो आणि तुम्हालाही असं वाटायला लागते की नाही मी याच्यासोबत बोलू शकतो आणि मदत घेतल्यामुळे काय होतं की जवळीक निर्माण होते. तुम्ही ज्याला मदत मागता त्याची तुमच्याशी जवळीक निर्माण होते आणि मग हे त्याला मदत मागता ते घरातली व्यक्ती असू शकते, बाहेरची व्यक्ती असू शकते, कोणीही असू शकतं. तुम्ही मदत घेणं, आता या वयात मदत घेणं हे नाकारू नका. मदत स्वीकारा, मदत मागा. मदत मागण्यासाठी संकोच करू नका. त्या भलाही छोट्या-छोट्या मदत असू शकतात. तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमच्याजवळ पिशव्या असेल, ते पिशवी तुम्हाला उचलणं कठीण वाटत असेल, पिशवी तुम्ही कोणी जर तुम्हाला म्हटलं की मी पकडू का? तर तुम्ही सहज नाही न म्हणता तुम्हाला ती मदत तुम्ही स्वीकारायला हवी. त्याने काय होतं की तुमच्या शरीरावर येणारा ताण, तुमच्या मनावर येणारं ताण तो त्यामुळे कमी होऊ शकतो. आणि आपणच म्हणतो ना, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. हे कशासाठी असते? आपण समाजशील व्यक्ती आहोत, समाजात राहतो, त्यामुळे आपण एकमेकांना मदत करणे, मदत घेणे हे साहजिक आहे आणि त्यात कुठलाही तुमचं स्वातंत्र्य गमावेल किंवा इगो हा यायला नको, नाही का? आणि मदत घेतल्यामुळे काय होतं की तुम्ही दुसऱ्याला तुमच्या जवळ येण्यासाठी एक संधी देत असता. त्यामुळे तुमचं स्वतःचं स्वास्थ्यावर देखील सकारात्मक परिणाम दिसतो आणि नातंही मजबूत होतं. आता तुम्ही सुद्धा सुरू करा छोट्या-छोट्या गोष्टीची मदत मागणे. मग ते सामान आणणं असो किंवा मग कोणाच्या मनातील कोणाला मनातील काही गोष्टी सांगणं असो. तुमच्या म्हणजे जवळची व्यक्ती आहे आणि त्यांच्याशी तुम्हाला बोलताना कुठल्याही गोष्टीचा संकोच वाटत नाही. अशा व्यक्तीला तुमच्या मनातील काही गोष्टी सांगणे, त्यामुळे मनावरचा ताणसुद्धा कमी होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वांजवळ तुमच्या मनातलं काहीतरी सांगत बसावं. त्यामुळे काय होईल, तुम्ही नेहमी कोणाशी काहीही शेअर करत गेले, तर काय होईल त्याचा उलट परिणाम होईल. तुमचं समस्या वाढतील. घरातल्या लोकांविषयी काही बोललं तर त्या समस्या वाढतील. म्हणून बोलताना एखादा विश्वासू व्यक्तीजवळ तुमचं मन मोकळं करा, म्हणजे तुमच्या मनावरील ताण कमी होईल. ही दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मदत मागण्यासाठी तोच व्यक्ती हवा की ज्याला तुम्हाला मदत करण्यात आनंद मिळतो किंवा आवडतं तुम्हाला मदत करणं. तुम्ही कोणालाही मदत मागत बसू नका. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याला तुम्हाला मदत करावीशी वाटते अशाच व्यक्तीला तुम्ही मदतसुद्धा मागा. आता नंबर 3 बघा, कधी-कधी काय होतं की नात्यात तणाव निर्माण होऊन नातं तुटायला लागतं आणि त्यामुळे काय होतं की नातं न तुटण्यासाठी नंबर 4 हे नात्यांच्या संबंधित आहे. पुढच्या गोष्टी त्याचं नात्याशी संबंध आहे, जे तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कधी-कधी ते नातं पती-पत्नीचं असते, जे वय वाढल्यानंतर कधी-कधी काय होतं की एकमेकांशी बोलणं बंद होते आणि छोट्या-छोट्या गोष्टीवरून एकमेकांना गोष्टीवरून भांडण होणे, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्नही न करणे आणि मग वाटायला लागतं की आता काही बदलणार नाही. नात्यात त्यामुळे दुरावा निर्माण होतो. बरेचदा काय होते की या नात्यात दुरावा येण्याचं कारण म्हणजे संवादाची कमी आणि यामुळे येते
तो दुरावा. वृद्धांमध्ये हा दुरावा यामुळे वाढतो की ते आता समजून जातात की आता काय फायदा आहे, आता काय होणार आहे. परंतु मनोविज्ञान सांगतं की नात्याला सुधारण्यासाठी वय लागत नाही, वयाची गरज नाही, तर गरज असते ती संवादाची आणि समजदारीची. आणि संवाद आणि समजदारीमुळे तुटलेलं नातं सुद्धा जोडल्या जाऊ शकतं. आणि हे मानसिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्हाला कधी असं जाणवलं का असा दुरावा तुम्हाला, की ते दुरावा जे हळूहळू वाढतच गेला आणि मग एक दिवस तुम्हाला वाटलं की आता सर्व काही संपलं. तुम्हाला असं वाटलं का की तुम्ही आता एकटे पडले आहे. परंतु खरं हे आहे की एक छोटंसं पाऊल काय करायला पाहिजे तुम्ही त्यासाठी, तर काही प्रयत्न तुम्ही स्वतःहून करायला पाहिजे. तुमचं एक छोटंसं पाऊल आणि एक थोडीशी बोलचाल, हे सर्व गोष्टी तुम्ही बदलू शकतात. नात्याला वेळ द्या, बोला. मग ते पती पत्नीचं असो की अथवा कोणतंही नातं असो, ते तुटण्यापासून तुम्ही वाचवू शकता. संवाद ठेवा आणि संवाद ठेवल्यामुळे नाताला पुनरुज्जीवन भेटू शकतं. नातं पूर्ववत राहण्यास मदत होते आणि संवाद संपला की नातं सुद्धा संपतं. म्हणून नात्यात संवाद असणे खूप गरजेचं आहे. तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला कशाचं वाईट वाटलं, कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो, त्या गोष्टी तुम्ही स्पष्ट बोला. त्यामुळे नातं पुन्हा तुमचं सुरळीत होण्यास मदत होईल. आता आपण पुढे जाऊया. नंबर 4, आरोग्याची काळजी न घेणे. डॉक्टरकडे न जाता त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे. त्यामुळं काय होतं की दुखणं थांबण्याऐवजी दुखणं वाढत जातं. त्याकडे केवळ वय वाढल्यामुळे तुम्ही बघता, आता काय आहे, माझं वय वाढलं त्यामुळे दुखणारच आहे आणि वयामुळं होणार आहे आणि असं म्हणून तुम्ही स्वतः तुमचं दुखणं वाढवतात किंवा तुम्ही तुम्हाला स्वतःला त्रास करून घेता. त्यामुळे असं न पाहता वेळेवर डॉक्टरकडे जा. त्यांचा त्यावर योग्य उपाय, हाच त्याच्यावर योग्य उपाय आहे. डॉक्टरकडून योग्य सल्ला घ्या. त्यामुळे तुमच्या आजारावर, दुखण्यावर योग्य वेळी तुमचा औषधोपचार होईल, योग्य वेळी उपचार होतील आणि तुम्हाला त्या दुखण्याकडे त्रास करण्याचं दुखणं त्रास सहन करण्याचं तुम्हाला सहन करावं लागणार नाही का? आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ह्या समस्या येते. ह्या समस्या केवळ स्वीकारल्यामुळे येतात. तुम्हाला असं वाटतं की म्हातारपणामुळे दुखणं किंवा कमजोरी सामान्य आहे, परंतु हे सवय फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्याला सुद्धा नुकसानदायक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राथमिकता देता, तुमच्या आरोग्याला तुम्ही प्रथम स्थान देता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि जीवनाची गुणवत्ता आत्मविश्वासच नाही तर जीवनाची गुणवत्ता सुद्धा तुम्ही कमी करत असता. जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राथमिकता देत नाही, त्यामुळे तुमचा आत्मविश्वासच नाही तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुम्ही कमी करत असता. हे लक्षात घ्या. तुम्ही कधी असा विचार केला का, एखादी छोटासा त्रास होत आहे तुम्हाला आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे ते किती मोठं तुमच्यासाठी नुकसानदायक होऊ शकतं. ते दुखणं मग वृद्धपणामुळे किंवा म्हातारपणामुळे कुठल्याही गोष्टी दुखणं किंवा त्रास होणं हे स्वाभाविक आहे. परंतु तुमचं आरोग्याकडे तुमची सर्वात मोठी तुमची ती पुंजी असते, त्यामुळे दुर्लक्ष त्याकडे करू नका. तुम्ही आता काही जाणीव करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहे. बरेच वृद्ध लोकांमध्ये ह्या समस्या असतात की ते आरोग्याविषयी दुर्लक्ष करतात, आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे अनेक मोठ्या गोष्टींना सुद्धा सामोऱ्या जावं लागतं. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राथमिकता द्या. नेहमी चेकअप करा, हलकं फुलकं कसरत करा, छोट्या मोठ्या तुमच्या शरीराला ज्या झेपतील त्या कसरती करा. खाणं पिणं योग्य ठेवा, तुमचा आहार योग्य ठेवा. ह्या बस एवढ्याशा छोट्या गोष्टी केल्या तरी तुम्ही तुमच्या जीवनात बदल होऊ शकतो.
तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ते खूप गरजेचं आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आता पुढे जाऊ. नंबर 5, मनाचे आरोग्य. एकटेपणा. आता एकटेपणा हा वृद्ध व्यक्तींमध्ये एक सामान्य आहे, परंतु खूप धोकादायक ही समस्या आहे. एकटेपणा म्हणजेच मनोविज्ञान सांगतं की सामाजिक अलगावामुळे डिप्रेशन, चिंता एवढंच नाही तर शारीरिक आजारही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एकटे राहिल्यामुळे तुम्हाला चिंता वाटत राहते, तुम्ही सारखं डिप्रेशनमध्ये जाता, तुम्ही सारखी काळजी करता आणि त्यामुळे मनाचाच आजार हे शरीराला सुद्धा होऊ शकतो. शारीरिक आजारही होऊ शकतो. परंतु किती त्याकडे दुर्लक्ष करायचं ह्या गोष्टीला सुद्धा मर्यादा असते बघा. काय होतं की वृद्धांमध्ये एकटेपणा हा म्हातारपणाचा एक भाग मानतात. एकटेपणा म्हणजे आता कुठे जायचं आहे, आता काय करायचं आहे, आता घरातच राहायचं आहे आणि ह्या गोष्टीमुळे ते कुठे जाणं येणं बंद केल्यामुळे ते एकटेपणाला त्यांना सामोरे जावं लागते. तर ह्या बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करतच नाही. बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही बाहेर कुठे न पडता, तुम्ही बाहेर कुठे न जाता, तुम्ही कोणाला भेटायला न जाता, तुम्हाला असं जाणवते का आता मला कोणी भेटायला येणार नाही, आता माझ्याशी कोणी बोलणार नाही किंवा माझं कोणी आता ऐकणारच नाही. ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखे जगात लाखो लोक आहेत जे अशा भावना ज्यांच्या मनात येतात, असे अनेक लोक तुमच्यासारखे आहेत. पण त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात तुम्हाला करावं लागेल. तुम्ही कुठल्या स्थानिक क्लबमध्ये जा, शेजाऱ्यांसोबत बोलणं चालू करा किंवा सामाजिक सहभाग ठेवा, जुन्या मित्रांना फोन करा. एक छोटा प्रयत्न करून पहा. तुम्हालाही एकटेपणापासून दूर तो करू शकतो. जीवनातील प्रत्येक पडाव खूप सुंदर आहे बघा. आणि जो वृद्धपणात येतो, वृद्धत्व येते, ते सर्वात अनमोल त्यातील एक हिस्सा आहे. ते वय आहे जेव्हा तुमच्याकडे अनुभवाचा खजिना आहे, जे तुम्ही जगासोबत वाटून घेऊ शकता. परंतु जर तुम्ही स्वतःला विसरून जाणं आणि मदत मागायला संकोच करत असाल, स्वतःला विसरून जात असाल, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी सारखं करत असाल, नात्याकडे दुर्लक्ष करत असाल, आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल किंवा एकटेपणाला धरून ठेवत असाल, तर तुम्हाला तो खजिना तुम्हाला कधीच सापडणार नाही. तुम्ही तो खजिना गमावणार आहात. शेवटी मी ज्या 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःला विसरून जाणे. काय होतं की बऱ्याच स्त्रियांच्याही बाबतीत मला वाटते ह्या गोष्टी घडतात की स्वतःला विसरून त्या आपल्या मुलांसाठी, पतीसाठी, घरातल्या लोकांसाठी काम करत असतात. तर स्वतःचं अस्तित्वच त्यांच्याजवळ नसतं. मी कोण ही भावनाच नसते आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागते. स्वतःला विसरून जाणे. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी संवाद साधा, स्वतःसोबत मैत्री करा. हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करता की कोणाला मदत मागण्यासाठी संकोच करतात. मदत मागण्यासाठी संकोच करू नका. कारण काय आहे, मदत मागणे हे संकोच न करता कोणाकडून मदत घेतल्यामुळे त्यामुळे नातं मजबूत होतील, संबंध चांगले होतात, संबंध मजबूत होतात आणि त्यामुळे तुमचं काय आहे नेमकं, तुम्हाला कशाची गरज आहे हे सुद्धा लोकांना म्हणजे समोरच्या व्यक्तीला जाणवतं तुम्ही मदत मागल्यामुळे. म्हणून मदत मागणे ही संकोच न करता मदत मागत जा. आणि योग्य व्यक्तीकडून. नात्याकडे बरेचदा दुर्लक्ष होते. आता या वयामध्ये पती पत्नीच्या नात्याकडे दुर्लक्ष होणे म्हणजेच काय, तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण भांडत बसतो. छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण खूप त्या गोष्टीला महत्त्व देत असतो आणि त्यामुळे काय होते की नात्यात दुरावा निर्माण होतो, नात्यात दरी पडते आणि मग या वयात
आता ह्या गोष्टी आपल्या शरीरावर, मनावर खूप मोठा परिणाम करत असतात. म्हणून नात्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं आरोग्य खूप अनमोल आहे. आरोग्याची वेळोवेळी तपासणी करा. वेळोवेळी तुम्ही तुमचा आरोग्य त्या काही त्रास असेल, काही समस्या असतील तर डॉक्टरचे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. डॉक्टरशी बोला. डॉक्टरांना तुमचं तब्येत दाखवा. भलाही तुम्हाला वाटत असेल की काही नाही, थोडीशीच त्रास होत आहे, पण या वयात आता डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे आणि म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकटेपणा धरून ठेवणे. बरेचदा काय होतं की एकटं पडण्याचं कारण काय असतं की आपण न मिसळणं, स्वतःला कोंडून घेणं किंवा स्वतःच्या कोशात गुंतून राहणं, त्यामुळे एकटेपणा येतो. तर असं न करता तुम्ही एकटेपणा न राहता काय करा की मिसळत जा समाजात, किंवा सामाजिक उपक्रम असेल, किंवा मित्रमंडळ असेल, किंवा कुठला क्लब असेल, किंवा मंदिर असेल, अशा ठिकाणी तुम्ही तुमचं सहवास तिथे ठेवत जा. तुम्ही तिथे जात जा. त्यामुळे तुम्ही एकटेपणाला बळी पडणार नाही. आणि एकटेपणामुळे फक्त एकटेपणाच नाही राहत, तर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्य तुमचं बिघडू शकते. म्हणून एकटं न राहता तुम्ही समाजात मिसळा. तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर जगणं खूप चांगलं आहे. जगणं खूप सुंदर आहे. आणि हे जगणं नुसतं आयुष्य घालवण्यापेक्षा जगणं सुंदर करा. आयुष्य आता एक दिवस काय आहे, म्हातारं झालं आहे, दिवस ढकलणं आहे, असं न करता दिवस ढकलणं म्हणजे काय आहे, आपण आता प्रत्येक दिवस जगायला हवं नाही का, आणि तोही चांगला आत्मविश्वासाने सुंदर गेला पाहिजे. तर जगणं ढकलू नका, दिवस ढकलू नका, सुंदर जीवनाला सुंदर बनवा. आयुष्यात पुन्हा रंग भरा तुमच्या. स्वतःला वेळ द्या. स्वतःसाठी वेळ जरूर काढा. नात्याकडे लक्ष द्या आणि आयुष्याला पुन्हा रंग भरा. जीवनातील म्हणजे कहाणी अजून संपलेली नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय आता म्हातारं झालो, आता काय शिल्लक राहिलं, परंतु तुमच्या जीवनाची कहाणी अजून संपलेली नाही. हे तर एक नवीन तुमच्यासाठी पर्व सुरू झालेलं आहे. नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. तर बघा, पटतं का तुम्हाला? व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बघा करून. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.